खासदार कंगना राणावत यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात उमटलेत। त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात कोल्हापुरी चप्पल दाखवत कंगना राणावत यांच्या विधानाचा निषेध नोंदवलाय। जिल्हा महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पवार यांनी कंगना राणावत यांनी आपल्या वक्तव्यातून महिला आणि विद्यार्थ्यांचा अवमान केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयीन मार्गाने दाद मागण्याचा इशाराही पवार यांनी दिलाय। तसंच कंगना राणावत यांच्या विधानाबाबत भाजपने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी महिला काँग्रेसकडून करण्यात आली। नमस्कार। काल संसदेमधल्या खासदार कंगना राणावत यांनी देशातल्या तरुणींच्या वरती जी अतिशय वाईट शब्दामध्ये गरळ ओकली आहे, ज्या शब्दांचा आम्ही उल्लेखही करू शकत नाही, इतक्या नीचपणाने त्या बोललेल्या आहेत, त्या कंगना राणावतांचा सर्व महिला वर्गांतर्फे मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते। त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्यांनी या आंदोलनामध्ये आलेल्या मुली स्वतःच्या शरीर विक्रीसाठी आल्या होत्या असा घाणेरडा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यासाठी कंगना राणावत या स्त्रीला भर चौकात चप्पलनं मारलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। येणाऱ्या काही काळामध्येच आम्ही त्यांच्यावरती सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्या प्रकरणी, महिलांच्या बद्दल अश्लील शब्द वापरल्या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत। खासदार कंगना राणावत यांनी आक्षेपार्ह विधान केले, महिला काँग्रेसकडून आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध न्याय मागणार आहोत। जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। लोकशाही तंत्राने चालणारा आपला भारत देश आणि ह्या भारत देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की आपण आपले प्रश्न मांडू शकतो। तर अशा वेळेला जे विद्यार्थी तिथे जाऊन शांततापूर्वक जे काही हे आंदोलन करत होते, तर या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि जे काही ह्या सरकारचं धोरण आहे ते धोरण नक्कीच विद्यार्थ्यांना रुचलेलं नाही आहे, म्हणून तर त्यांनी इतके दिवस हे आंदोलन आपलं चालत राहिलं आणि त्याला यशही आलं। पण त्या यशामागे किती लोकांनी मार खाल्ला, किती विद्यार्थ्यांना मार खावा लागला, विद्यार्थिनींना मार खावा लागला, त्यामध्ये लहान मुलं सुद्धा होती, महिला सुद्धा होत्या, म्हणजे मोठे लोक सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते या पूर्ण आंदोलनामध्ये, तर त्यांनाही मार खावा लागलेला आहे। मला कंगना राणावतना असं विचारायचं आहे की तुम्हाला थोडी ही संवेदना नाही आहे का ह्या विद्यार्थ्यांबद्दल? मला तर सरकारलाच विचारायचं आहे की प्रत्येक जण राहुल गांधी तिथे का गेले, मोदींच्या घराच्या बाहेर जायला नको पाहिजे होतं असं त्यांचं मत होतं, ते तिथं का गेले ह्याच्यावर त्यांचा सगळा मीडिया आणि सगळे प्रश्न आणि सगळं सुरू आहे। पण त्यातल्या एकाने हा नाही विचार केला की त्या विद्यार्थ्यांना किती लागलं। ते लोक कुणीही ह्याच्यावर बोलत नाहीत की विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली ती चुकीची आहे किंवा व्हायला नाही पाहिजे होतं। प्रत्येक जण पोलिसांनी किती मार खाल्ला, पोलिसांना किती लागलं आणि ह्यांना फंडिंग कुठून होतंय, ह्यांना जेवण इतकं कुठून येतंय, ह्या सगळ्या गोष्टींवरच त्यांचा सगळा फोकस होता। त्या मुलांना किती लागलं, त्यांना पकडून नेलं, मुलींना किती लागलं, किती वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांकडून घडलेल्या आहेत, याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे। आणि आपल्याला महिला राज असल्याचं पाहायला मिळते, महिलांचे प्रश्न घेऊन अनेक महिला या राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते। पण कंगना राणावत यांचं एका मुलीबद्दलचं असं वक्तव्य, याकडे कसं बघतो? नाही, आम्ही निषेधच करतोय ह्या गोष्टीचा, कारण त्यांचं वक्तव्य तर असंही आहे की तुम्ही स्वावलंबी नाही आहे आणि तुम्ही बोलताय का बरं? असा अधिकार नाही आहे का? आपला हक्क किंवा आपलं जे काही मत आहे हे मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे? तुम्ही स्वतः कमवत असाल तरच तुम्ही बोलायचंय का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आई वडिलांच्या जीवावर तुम्ही कशाला बोलताय आणि करताय। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ह्यांना कोण जन्म देतं आणि ह्यांना कोण पोसतं। हे किती चुकीची विधानं आहेत। मला नाही वाटत की ह्या पुढे जाऊन काय त्यांचाही फॅमिली वाढणार आहे किंवा काय, कारण तुम्ही बघतच आहात त्यांना काही संवेदना नाहीये मुलांच्या बाबतीत। आम्ही पक्ष 2 मिनिटं बाजूला ठेवा तुम्ही आणि विचार करा ना, त्या मुलांना ज्या प्रकारे मारहाण केलेली आहे ती किती चुकीचं आहे। मुलींना मारहाण केलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओज जर बघितले असतील तर काही चुकीच्या ठिकाणी त्यांना टच केलं गेलेलं आहे मुलींना, शिवाय मुलींना पुरुष पोलिसांनी मारलेलं आहे। हे कितपत योग्य आहे?
ह्याचे आपण व्हिडिओज बघितलेले आहेत. हे चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं हे त्यांना दिसत नाही का? कंगना राणावत यांचे एकंदरीत चित्रपट असतील, त्या संदर्भाने त्यांचे व्हिडिओ व्हायरल असतील, त्यांच्या इमेज असतील, ज्या पद्धतीने झाला अखंड देश पाहतोय, मात्र त्यानंतर सुद्धा या संदर्भात संवेदना दाखवतील आणि माफी मागतील असं मला वाटतंय. नाही, मला तेच म्हणायचं आहे, त्या त्यांच्या रोलमधून अजून बाहेरच आलेल्या नाही आहेत. आणि मी तर असंही म्हणेन की नायिका आहात तर तुम्ही नायिकाच राहा. तुम्ही जर संसदेत येताय तर तुम्ही किती संवेदनशील असायला पाहिजे. आणि तुम्ही महिला खासदार म्हणता स्वतःला, तर तुम्ही महिलांबद्दलच असं तुम्ही बोलूच कसं शकताय?